नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या उखाण्यांच्या सुंदर दुनियेत। मंडळी, आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि तुम्ही त्या उखाण्यांना चांगला प्रतिसादही देता। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उखाण्यांचा एक नवकोरा विषय। मंडळी, सध्या गृहप्रवेशाचा लांबलचक उखाण्यांचा ट्रेंड सुरू आहे, पण लांबलचक उखाणा नवरीनेच घ्यायला हवा असं कुठे लिहिलंय? नवरदेवही लांबलचक आणि सुंदर उखाणा घेऊ शकतो की? त्यामुळेच आजच्या व्हिडिओत मी माझ्या भावांसाठी घेऊन आली आहे गृहप्रवेशाचा लांबलचक असा उखाणा। चला तर मग अधिक वेळ न दवडता उखाण्याला सुरुवात करूया। वाटत होतं कधी भेटेल का कुणी जी फार सुंदर दिसेल। वाटत होतं भेटेल का कुणी जी फार सुंदर दिसेल। अप्सराच असावी असं काही नाही, निदान चार चौघात उठून दिसेल। जेजुरीचा खंडोबा तुळजाभवानीच्या कृपेने आणि आईवडिलांच्या साक्षीने आशीर्वादाने सोनपरीच भेटली मला। जेजुरीचा खंडोबा तुळजाभवानीच्या कृपेने आणि आईवडिलांच्या साक्षीने आशीर्वादाने सोनपरीच भेटली मला। माहेर सोडून सासरी आली म्हणून वाईट वाटतंय तिला, पण मी आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने उचलणार हाती कमरपट्टा। पण मी आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने उचलणार हाती कमरपट्टा। आजन्म सुखी ठेवीन टिंबटिंबला हा टिंबटिंबांचा पठ्ठ्या। तर मंडळी, हा होता नवरदेवासाठी गृहप्रवेशाचा लांबलचक असा उखाणा। तुम्हाला हा उखाणा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या चॅनलवर तुम्हाला जवळपास सर्वच प्रकारचे उखाणे बघायला मिळतील आणि तुम्हाला जर तुमच्या लव्ह स्टोरीचा किंवा लग्नाच्या प्रवासाचा कस्टमाइज उखाणा हवा असेल तर मला कमेंटमध्ये उखाणा टाईप करा। मी नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला हवा तसा उखाणा बनवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद।